5 दिवसापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट विनाशर्त विनाअट कर्जमाफी मिळावी आणि 2024-25चा हक्काचा पीक विमा मिळावा यासह अजून 23 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो होतो। आज 5व्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या उपोषण मंडपाला भेट द्यायला आले। त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि कर्जमाफीची समिती आणि निकष बदलणारी जी समिती आहे अशा दोन्ही समित्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक करू आणि चर्चा करून त्यातून मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिलेला आहे। आम्ही 4-5 दिवस सरकारची वाट बघू। अन्नत्याग आंदोलन गिरीश भाऊंच्या आणि सरकारच्या विनंतीवरून आज मी स्थगित केलेलं आहे आणि 4-5 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देऊ। बैठक होऊन काय मार्ग निघतो, 4-5 दिवसात मार्ग निघाला नाही किंवा सकारात्मक चर्चा झाली नाही तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची आंदोलनं सुरूच राहतील। आम्ही थांबणार नाही। लढाई संपलेली नाही, लढाई जारी रहेगी। पण सरकार सोबत चर्चा सविस्तर होणं गरजेचं आहे। त्यांना ग्राउंडची परिस्थिती पण सांगणं गरजेची आहे। किमान या आंदोलनामुळे सरकार चर्चेला तयार झालं, आमचे प्रश्न त्यांच्या समोर गेले आणि त्यातून काही मार्ग सकारात्मक निघावा अशी अपेक्षा आहे। नाही निघाला तर पुन्हा एकदा 4-5 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल। मग त्या खतामध्ये रेती मिसळलेली असते, माती मिसळलेली असते, त्यामुळे फसवल्या जात। एकदा उदाहरण सांगतो भाऊ तुम्हाला, म्हणजे पाठपुरावा केल्याचा परिणाम काय होतो। एकदा आम्ही असंच आंदोलन केलं होतं तेव्हा देवेंद्रजींनी आम्हाला बैठकीला बोलवलं। मग मी त्यांना आमचा असा समज होता पासून वैभव तुपकर या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले होते। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि कालही मी त्यांच्याशी फोनवर बोललेलो होतो। 4-5 वेळाचं बोलणं झालं, आज सकाळपासूनही बोलणं झालं आणि आज नाशिकला आपल्याला माहिती MLCचं चुनाव इलेक्शन होतं, निवडणूक होती आणि त्यानंतर मी रात्री उशिरा जामनेरला आलो आणि तिथून आता या ठिकाणी आलेलो आहे। मी त्यांना विनंती केली की गेले 5 दिवस आपण उपोषणाला बसलेला आहात, डॉक्टरनी तपासणी केल्यानंतर अनेक आपले शारीरिक त्रास आपल्याला या ठिकाणी आहेत, क्रिएटिन त्या ठिकाणी कमी होतंय, त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि रवी भाऊंचं म्हणणं होतं की आता इच्छित प्रश्न सुटणार नाही। मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईलाच या आपलं प्रतिनिधी मंडळ घेऊन आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेने एक बैठक करून संबंधित अधिकारी त्या ठिकाणी राहतील आणि त्या संदर्भामध्ये आपण ज्या मागण्या आहेत त्या आपण तिथे ठेवाव्यात, मांडाव्यात आणि त्या ठिकाणी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे मित्राचे CEO आहेत प्रवीण परदेशी, ज्या समितीचे समितीचे अध्यक्ष होते ते असतील, मोठे सेक्रेटरी असतील, मग रेव्हेन्यूचे असतील, कृषी खात्याचे असतील, फायनान्सचे असतील, प्लॅनिंगचे असतील, हे सगळे सेक्रेटरी त्या ठिकाणी असतील, वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्यासमोर बसून आपण आपल्या मागण्या ठिकाणी मांडूया। ज्या ज्या शक्य आहे त्या करण्यासारख्या आहेत त्या सगळ्यावर आपण निश्चित योग्य असा निर्णय त्या ठिकाणी करू। सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जाण आहे आणि म्हणून माझे देवेंद्रजी आहेत ते अतिशय सकारात्मक आहे। आमचं सरकारच मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आमच्या ताई असतील पवार ताई, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सकारात्मक आहोत। शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आम्हाला या ठिकाणी आहे आणि यावर्षी तर दुष्काळी वर्ष आहे। एल निरोच्या प्रभावामुळे थोडा पाऊस कमी पडणार आहे आणि मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे, त्यामुळे निश्चित आपलं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतील अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे। म्हणून मी रवी भाऊंना आता विनंती केलेली आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच उपोषण सोडलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांच्या ठिकाणी आभार मानतो। आणि या आठवड्याभरामध्ये म्हणजे 4-5 दिवसामध्ये, उद्या शनिवार रविवार आहे, येणाऱ्यानंतर 4-5 पहिल्याच आठवड्यामध्ये, कारण आता अधिवेशन आहे आपल्याला कल्पना आहे आणि त्यातून तास वेळ काढावा लागेल आपल्याला आणि या वेळ काढून माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ बैठकीची मी त्या ठिकाणी घेतो। आपण आपले 7-8 लोक सोबत घेऊन आपल्या टीममधले आपण त्या ठिकाणी यावं आणि निश्चित आपण चांगली चर्चा त्या ठिकाणी करू आणि यातून शेतकऱ्यांना निश्चित काय काय अजून देता येईल
तुमच्यामध्ये काय कमी आहे जास्त आहे सगळ्याच बाबतीमध्ये असेल. आपल्या 27 मागण्या या ठिकाणी आहेत. मला वाटतं सकारात्मक आपण त्या ठिकाणी चर्चा करूया आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी करू. तिला मान देऊन उपोषण सोडलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. वेळ देण्याचं आश्वासन देऊन तुम्ही आता वेळ तरी आता मारून गेली ना. माझं काम तसं नाहीये. माझं वेळ काढूपणाचं काम नाहीये माझं. मी आधी सांगितलेलं आहे की आठवड्याभरामध्ये वेळ देऊ. मीटिंग 100% या आठवड्याभरामध्ये होईल येणार आहे. 25 पैकी कमीत कमी 4-5 ज्या स्थानिक मागण्या होत्या त्याचा मान्य नाही, मला तसा अधिकार नाहीये. तुम्हाला रवी भाऊंना माहिती आहे मी इथे असं बसल्या मी पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे एसपीना निर्देश असतील ते त्या ठिकाणी देतो. मी जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत त्यांना काही निर्देश मागतील नंतर मी जाऊन बोलतो आणि जे ज्या या ठिकाणी शक्य असेल ते या ठिकाणीच करू. पण 4 दिवसामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय समोर चर्चा होऊन ते प्रश्न सोडतील थोडे मोठे सगळे. ठीक आहे.